नमस्कार मंडळी. तर मी आता तुम्हाला डीमार्ट आणि किराणामध्ये किती फरक असतो किमतीमध्ये ते तुम्हाला मी सांगतेच. तर आता बघू शकता मी किराणा दुकानातून 1-2 दिवस पहिला मी किराणा आणलेला, त्यानंतर मी डीमार्टला गेलेली, कारण की मला काय दमच नव्हता. पहिला मला किराणा लागत होता म्हणून म्हटलं चला बघूया. तर म्हणले ह्यावेळेस किराणा दुकानातून भरून पण, आणि नंतर मी डीमार्टमध्ये पण जाऊन बघितलं किती काय आपल्याला कमी जास्त पडलेलं आहे आणि किती काय नाही. आणि मी सर्व वस्तू बघत होते कितीला लावलेत काय लावलेत ते नाही का. आणि सर्व मग आता मी सामान काढून घेत आहे हे किराणा दुकानामधलं आणलेलं बरं का. आणि हे सर्व काढून घेतलं, व्यवस्थित लिस्ट वगैरे बघून घेतली मी. आणि त्याच्यापुढं तुम्हाला मी सांगणारच आहे आपल्याला डीमार्टमध्ये आणि किराणा दुकानमध्ये काय फरक पडतो नाही का. किराणा दुकानमध्ये घेतल्यावर काय फरक पडतो आणि डीमार्टमध्ये. तर इथं बघू शकता मयंक पण बसलेला आहे. तर हॅलो नमस्कार, मी शुभांगी आणि तुमचं माझ्या प्रीटी शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ खूप दिवसापासून ड्राफ्ट होता, तो आता मी एडिटिंग करायला घेतलेला आहे. तर बघू शकता हा आहे तिसऱ्या गुरुवारचा व्हिडिओ. आणि त्यानंतरनं बघू शकता मी मस्त असं आता उत्तरपूजा करून घेत आहे देवीची. तर मस्त अशी उत्तरपूजा करून घेतलेली आहे, झाडू वगैरे मारून घेतलेला आहे, छान अशी देवपूजा केली. नंतरनं मी चाय बनवलेला आहे, मस्त असा सकाळचा टाईम होता तर चाय वगैरे बनवला मस्त. आणि चायशिवाय तर काय होतच नाही बघा, आणि थंडी असल्यामुळे तर चाय पाहिजेलच. तर आज मी मस्त असे पराठे केलेले मस्त बटर लावून, आणि तेच चाय चपाती खाल्लेली मी. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे डीमार्टला जाण्यासाठी, कारण की सकाळीच गेलेलो, नंतरनं पोरं आले की काही होत नाही म्हणूनच. आणि थंडी खूपच आहे आता सध्या पुण्यामध्ये, खूपच सर्वीकडेच आहे. तर आता मयंक, मी आणि आरूचे पप्पा आम्ही तिघं पण चाललेलो आहे डीमार्टला आणि आलेलो. आणि सकाळी एवढी काही गर्दी होती पण नॉर्मली होती, एवढी नाही. आणि नंतर आम्ही डीमार्टमधून किराणा पण भरला. नंतर मी एक कॅडबरी खाल्ली, मला खूप आवडती मंच कॅडबरी, ती खाल्ली. त्यानंतर बघा किराणा मी फक्त घ्यायला गेले ते 2-3च वस्तू, कारण की मी किराणा दुकानातून भरलेलाच होता. तर तो मी 2-3च्या जागी अख्खा भरपूर आणला. तर आपल्याला हा फरक पडतो, जे आपल्याला जिरं वगैरे असतं ना ते आपल्याला 100 ग्रॅम जिरं इथं 97ला वगैरे काहीतरी 68ला भेटतं, तेच तिथं आपल्याला 67मध्ये 200 ग्रॅम काहीतरी भेटतं बघा. आणि भरपूर 30-40पर्यंत जास्त डिफरन्स आहे डाळीमध्ये सर्वांमध्ये डीमार्टमध्ये. त्यामुळे मी तर विचार केलेला आता ह्याच्या पुढं ना डीमार्टमधूनच भरायचं आहे. भलेही थोडं लांब पडतं पण बरं पडतं, आपल्या हाताने आपण घेतो आणि खूप छान भेटतो बघा किराणा. आणि त्यानंतर मी आल्यानंतर मेथी पराठे केलेले आहेत, खूप मस्त सॉफ्ट झालेले, थेपले पण बोलू शकता. त्यानंतर मी चायसोबत खाल्लेलं त्याला. आणि नंतर परत मग मी रात्री मॅगी केलेली, मॅगी खाल्ली. तर आजचा असा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय.